नमस्ते मित्रांनो. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस NBEMS या अथॉरिटीनं आजच डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशनचं डिटेल नोटिफिकेशन इन्फॉर्मेशन बुलेटिन आज प्रसिद्ध केलेलं आहे. अनेक दिवसांपासून या एक्झिट एक्झामिनेशनची चर्चा होती. नेमकं स्वरूप काय असणार आहे, कधी होणार आहे, कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे, याबद्दल अनेक शंका कुशंका होत्या. PCIचे सुद्धा परिपत्रकं अनेक वेळा फार वेगवेगळ्या पद्धतीची आली. त्यामुळे PCIचं जे लेटेस्ट सर्क्युलर आहे त्यानुसार अनेक माहिती देखील आपणास आम्ही वारंवार सांगत गेलो. पण आपण आता मागच्या सर्व सर्क्युलर्सचा कुठलाही विचार न करता डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशनचं जे आज NBMSनं डिटेल नोटिफिकेशन टाकलेलं आहे, डिटेल इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, त्याच्या अनुषंगानेच आज आपण बोलणार आहोत. आणि इथून पुढे मित्रांनो, आज जी माहिती आपण देऊ तीच माहिती आता तुम्ही कायम लक्षात ठेवा, कारण त्या माहितीच्या अनुषंगानेच येणारी जी काही एक्झिट एक्झामिनेशन आहे 3, 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी होणारी, तर ती त्याच पद्धतीनं होणार आहे. तर ती एक्झामिनेशनचा फॉर्म केव्हा सुरू होणार आहे, केव्हापर्यंत ती प्रक्रिया असणार आहे, त्यानंतर ॲडमिट कार्ड केव्हा उपलब्ध होणार आहे, तुम्हाला एडिट प्रोसिजर केव्हापर्यंत करता येणार आहे, आणि त्यानुसार मग नेमकं फॉर्म भरत असताना जे काही मिनिमम गोष्टी ते कशा भरायच्या आहेत, आणि त्यानंतर या एक्झामिनेशनचा सिलॅबस काय असणार आहे, विषय कोणकोणते असणार आहे, आणि स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम होणार आहे नेमकी कशी, याच्याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या एक्झामिनेशनचं जे काही नोटिफिकेशन आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचं फॉलोअप घेणं गरजेचं आहे. याच नोटिफिकेशनला प्रॉपर पद्धतीनं आपण फॉलोअप घेतला पाहिजे. 24 ऑगस्ट म्हणजे आजच दुपारी 3 वाजल्यापासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. NBMSच्या वेबसाईटवरती ते लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. तर त्या लिंकवरती तुम्ही जाऊन हा फॉर्म तुम्ही आज आता सुरू झालेलं आहे फॉर्म प्रक्रिया 13 सप्टेंबर 11:55 म्हणजे 14 सप्टेंबर व्हायच्या अगोदर 13 सप्टेंबरला लेट नाईटपर्यंत 12च्या आतपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये जे काही एडिट, समजा तुम्ही फॉर्म भरला आहे आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला बदल करावेसे वाटतात, परंतु ते बदल सगळ्याच गोष्टींमध्ये नाही करता येणार. ते काहीच गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करता येऊ शकणार आहे. त्यासाठी त्यांनी कालावधी दिला आहे 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही नाव, मोबाईल किंवा हे जे ह्या गोष्टी आहेत, टेस्ट सेंटर, हे तुम्हाला बदलता येणार नाही. ते सोडून इतर गोष्टीमध्ये डॉक्युमेंट कुठलं तुमचं अपलोडिंगचं राहिलं आहे किंवा इतर इन्फॉर्मेशन, ॲड्रेस काहीतरी राहिला आहे, ते मात्र तुम्हाला बदल करता येणार आहे. त्यासाठी तो कालावधी 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दिलेला आहे. त्यानंतर फायनल एडिट विंडो म्हणजे तुमचा फोटोग्राफ काही चुकला असेल किंवा तुमचं सिग्नेचर तुम्हाला जे काही अपलोड करायचं आहे, आणि थंब इम्प्रेशन म्हणजे अंगठ्याची निशाणी, जे काही अंगठा आहे तुमचा, ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर ते कसं अपलोड करायचं, काय अपलोड करायचं, ते तुम्हाला डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणारच आहे नंतर. पण आज तुम्ही एवढं फक्त लक्षात घ्या की या नोटिफिकेशननुसार याही गोष्टींमध्ये तुम्हाला बदल करता येईल. 13 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे, परंतु काही तुमचं चुकलं असेल, फोटोग्राफ तुमचा चुकीचा गेला असेल, सिग्नेचर चुकीची अपलोड झाली असेल, किंवा थंब इम्प्रेशनमध्ये काही तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, तर त्या अपलोडिंगसाठी सुद्धा त्यांनी 24 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असा 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे सगळं तुमचं फायनल झाल्यानंतर ॲडमिट कार्ड तुम्हाला NBMSच्या वेबसाईटवरती 30 सप्टेंबरपासून उपलब्ध असतील. म्हणजे 30 सप्टेंबरला तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. आणि परीक्षाचा जो तारीख आहे, जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. 3, 4 आणि 5 ऑक्टोबर या 3 दिवशी परीक्षा होणार आहे. 3ही दिवस तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. 3ला द्यावी लागणार आहे, 4ला द्यावी लागणार आहे, 5ला द्यावी लागणार, कारण 3 पेपर आहेत. आता ते 3 पेपर काय आहेत, कसे आहेत, ते आपण विस्तृत बोलणारच आहोत. आणि रिझल्ट जो आहे तो लगेच तुम्हाला साधारणतः 1 महिन्यामध्ये म्हणजे 4 नोव्हेंबरला या पहिल्या डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशनचा रिझल्ट हा 4 नोव्हेंबर 2024ला लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आपण
चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे, ते व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे. याची जी फी आहे अर्ज भरताना, मित्रांनो, अर्ज भरताना घाई अजिबात करू नका. फार शांत डोक्यानं, शांत ठिकाणी व्यवस्थित अर्ज भरा. इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला त्याचे व्हिडिओ नंतर येणारच आहेत आमच्याकडून, परंतु अर्ज भरताना फार शांततापूर्ण, शांत मन ठेवून तुम्ही तो भरला गेला पाहिजे आणि करेक्ट भरला गेला पाहिजे. कुठंही काही अडचण असेल तरी तुम्ही आमचा जो व्हिडिओ येणार आहे अर्ज भरण्याच्या संदर्भातला, तो आपण थोडासा रेफर करणं गरजेचं आहे. तर अर्ज भरतानाची जी फी आहे ती 5,000 रुपये फी आहे आणि 900 रुपये GST आहे. तो 5,900 इतकी फी आहे. हां, तर ती फी तुम्हाला ऑनलाईन गेटवेनं भरता येणार आहे. मग ते क्रेडिट कार्ड आहे, डेबिट सिस्टीम आहे किंवा तिथं जे काही ऑनलाईन मोड उपलब्ध असतील त्या मोडवरती तुम्हाला ती फी भरता येणार आहे. आणि फी भरल्यानंतर एकदा का तुम्ही ती फी भरली की ती फी तुम्हाला रिफंड होणार नाही. हां, समजा तुमचा अर्ज कॅन्सल तुम्ही केला किंवा तुम्ही एक्झामला गेला नाही तर ती फी पुढं कॅरी होणार का, तर असं अजिबात होणार नाही. तुम्हाला जी फी एकदा भरली की ती नॉन रिफंडेबल आहे, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसलाही क्लेम करता येणार नाही, हे अगदी स्पष्ट या नोटिफिकेशनमध्ये, या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आता क्रायटेरिया काय, या एक्झामिनेशनला कोण बसू शकतं, कुठली मुलं अपिअर होऊ शकतात. एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, सेकंड इयर D.Pharm जी मुलं पास आहेत कम्प्लिटली, कुणाचा बॅकलॉग आहे तर ते नाही, जी कम्प्लिटली पास आहेत तीच मुलं इथं अप्लाय करू शकतात. परंतु त्यांचा रिझल्ट जो आहे तो 31 जुलै 2024 पर्यंत लागलेला असावा. म्हणजे 31 जुलै 2024 पर्यंत जर रिझल्ट लागला असेल तर ती मुलं सेकंड इयरची सगळ्या विषयात पास झालेली असतील तर ती सेकंड इयरची मुलं या परीक्षेला बसू शकतात. ओके, कारण तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यायचं, तुम्हाला मार्कशीट तिथं अपलोड करावी लागणार आहे, तिथं डेट ऑफ रिझल्ट तुमचा तिथं येणार आहे. हां, त्यामुळे 31 जुलैच्या आजचा जो काही रिझल्ट आहे तुमचा तो तिथं तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुम्हाला मार्कशीटचं प्रोव्हाइड करावं लागणार आहे. कोणताही बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्याला एक्झिट एक्झामिनेशनच्या हा फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ज्या मुलांचे सर्व विषय निघालेले आहेत, सर्व विषयामध्ये तो सेकंड इयर पास आहे, फर्स्ट इयर पास आहे, याचा अर्थ फर्स्ट इयर सेकंड इयर तो सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे, असाच विद्यार्थी, परंतु ज्याचं रिझल्ट हा 31 जुलै 2024 पूर्वीचा आहे, असाच विद्यार्थी या परीक्षेला पात्र होणार आहे अर्ज करण्याकरिता. ही खूप महत्त्वाची सूचना आहे. बरं, याचा जी काही स्कीम आहे किंवा याला आपण पॅटर्न म्हणूयात की ही परीक्षा नेमकी असणार आहे कशी, तर या परीक्षेमध्ये 3 पेपर असणार आहेत. पेपर 1, पेपर 2, पेपर 3. मगाशीच मी उल्लेख केला की 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर अनुक्रमे पेपर 1 हा 3 ऑक्टोबरला होईल, पेपर 2 हा 4 ऑक्टोबरला होईल, पेपर 3 हा 5 ऑक्टोबरला होईल. ओके, तरी तिन्ही दिवशी तुम्हाला जावं लागणार आहे. असं नाही की मी पहिल्या दिवशी गेलो मग दुसऱ्याला जायची गरज नाही, असं नाही. तिन्ही पेपर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी आहेत. कारण तिन्ही पेपरमध्ये तुम्हाला जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, पेपर 1ला 150, पेपर 2ला 150, पेपर 3ला 150, असे 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, टोटल 450 तिन्ही पेपर मिळून असे असणार आहेत. आणि त्याला ते मार्क्स डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पण आपण पुढे बघणार आहोत, ते किती मार्क्सचे असणार आहे प्रत्येक विषय. प्रत्येक पेपरला तुम्हाला साधारणतः 60 मिनिटाचा कालावधी आहे. टोटल टाईम हा तिन्ही पेपरचा 180 मिनिट आहे. पेपर 1 180 मिनिट, पेपर 2 180 मिनिट, पेपर 3 180 मिनिट. परंतु याच्यामध्ये पण तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की पेपर 1 हा जर आपण कन्सिडर केला तर त्या पेपर 1मध्ये पुन्हा 3 सबसेक्शन्स आहेत, A-B-C. तसंच पेपर 2चे पण 3 सेक्शन्स असणार आहेत, A-B-C. पेपर 3चे पण 3 सेक्शन्स असणार आहे, A-B-C. बरं, आता पेपर 1 सुरू झाल्यानंतर जेव्हा A सेक्शनला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा A सेक्शनमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत, B सेक्शनमध्ये पण पुन्हा 50 असणार आहेत, C मध्ये पण 50 असणार आहेत. असा पेपर 1 हा 150 क्वेश्चन्सचा असणार आहे.
आता मला याच्यामध्ये एक महत्त्वाची अजून एक सूचना आहे की तुम्ही जेव्हा पेपर 1 सुरू कराल अटेम्प्ट करायला आणि त्याच्यातला जो सेक्शन ए आहे तो एकदा का सुरू झाला की त्याला जो तुम्हाला टाईम आहे तो 60 मिनिटाचा आहे, म्हणजे 1 तास दिलेला आहे. सेक्शन एला 1 तास, सेक्शन बीला 1 तास, सेक्शन 3ला 1 तास, असे 60-60-60 म्हणजे 180 मिनिटाचा पूर्ण पेपर 1 असणार आहे. तसंच पेपर 2 असणार आहे, तसंच पेपर 3 असणार आहे. क्वेश्चन्स 150, प्रत्येक पेपरला टाईम स्लॉट आहे 180, म्हणजे साधारणतः एका क्वेश्चनला तुम्हाला 1.25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला अटेम्प्ट करायला मिळतो. आता याच्यामध्ये पण टाईम लिमिट आहे पुन्हा, म्हणजे पेपर 1चं सेक्शन ए सुरू केला की तुम्हाला 60 मिनिटापर्यंत सुरू राहील. जोपर्यंत त्याचा टाईम संपत नाही तोपर्यंत बी सेक्शन उघडत नाही. समजा तुम्ही सोडवत असताना ए सुरू झाला आणि एला तुम्ही काही क्वेश्चन्स राहिले आणि 1 तास तर कंप्लीट झाला. 1 तास कंप्लीट झाल्या लगेच बी सेक्शन ऑटोमॅटिकली सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण एचा टाईम स्लॉट तुम्हाला 1 तास दिला आहे, 60 मिनिट्सच आहे फक्त. बीचा पण तुम्हाला 60 मिनिट्सच मिळणार आहे, तसंच सीचा पण 60 मिनिट्सच टाईम स्लॉट मिळणार आहे. परंतु एक सेक्शन कंप्लीट झाल्याशिवाय दुसरा ओपन होत नाही, म्हणजे टाईम स्लॉट कंप्लीट झाल्याशिवाय. म्हणजे तुम्ही कंप्लीट करा अथवा न करा, तुमचा टाईम स्लॉट 1 तासाचा झाल्यावरच पुढचा सेक्शन सुरू होणार आहे. अशा पद्धतीने एका पेपरचे 3 सेक्शन तुम्हाला 3 तासामध्ये त्या दिवशी कव्हर करायचे आहेत. अशा पद्धतीने सेकंड पेपर पण असणार आहे, त्याचेही 3 सेक्शन. पेपर 3 असणार आहे, त्याचेही 3 सेक्शन्स. तर असे 150 मार्क्सची एक्झाम ही रोज तुम्हाला द्यावी लागणार आहे 3 दिवस. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये MCQ जे असणार आहेत ते नेहमीप्रमाणे 4 ऑप्शन्स असतील. याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची सूचना आहे की निगेटिव्ह मार्किंग नशिबानं तुम्हाला नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे जरी चुकले तर त्याचा काही अफेक्ट करेक्ट आन्सर्सला होणार नाही. त्यामुळे चूक जरी झाली तरी तसं काही घाबरण्याचं कारण नाही, फक्त मार्क्स कमी होतील, पण ओव्हरऑल निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला याच्यामध्ये नसणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, पेपर 1मध्ये 50% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, पेपर 2मध्ये 50% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, पेपर 3मध्ये देखील 50% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही 50% हा क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे, एकूण 50% नाही. जे काही पेपर वाईज 50% क्वालिफाईंग आहे ते आपोआपच पुन्हा एकूण 50% तो होणारच आहे. परंतु तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला कमीत कमी 75 मार्क्स मिळवावेच लागतील. आणि समजा एकाला पेपर 1मध्ये 50 मिळाले, दुसऱ्याला 60 मिळाले आणि तिसऱ्याला 40% मिळाले, तरी तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होत नाही. म्हणजे काय, तिन्ही पेपरमध्ये ॲट अ टाईम 50% क्वालिफाय तुम्ही करायला पाहिजे, 50% मार्क्स मिळवले पाहिजे ॲट अ टाईम, एकाच वेळी पाहिजे. असं नाही की मी 2 पेपरला आत्ता मिळवतो आणि तिसऱ्या पेपरला पुढच्या एक्झामला मिळवतो, असं अजिबात नाही. पुन्हा मी सांगतो, तिन्ही पेपरमध्ये एकाच वेळी 50% मार्क्स मिळवणं बंधनकारक आहे. पेपर 1ला 50 पाहिजे, पेपर 2ला 50, पेपर 3ला 50. ओके, हा मिनिमम क्रायटेरिया आहे. ओके. आता थोडंसं त्या दिवशीच्या एक्झामच्या दिवशी काही गोष्टी फार अत्यंत महत्त्वाच्या आपण पाळणं गरजेचं आहे, हे मी आत्ता सुरुवातीला सांगतो, कारण त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये 2 स्लॉट दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक दिवसाला 2 स्लॉट आहेत, एक मॉर्निंग स्लॉट आहे आणि एक आफ्टरनून स्लॉट आहे. ते तुम्हाला तुमच्या आय कार्डवरती तो स्लॉट बघायला मिळेल. म्हणजे पेपर 1चा तुमचा स्लॉट काय, पेपर 2चा काय, पेपर 3चा काय. तर त्या स्लॉटनुसार तुमच्या आय कार्ड ॲडमिट कार्डवरती जे काही स्लॉट असेल तर तो स्लॉट तुम्हाला, त्या स्लॉटला तुम्हाला एक्झामिनेशनला यावं लागेल. आता पहिला जो स्लॉट आहे तो सकाळी 9 ते 12 आहे, दुसरा जो स्लॉट आहे तो 3 ते 6 आहे. पण एका दिवशी एकच स्लॉट तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही मॉर्निंगला दिला तर दुसऱ्या दिवशी पण मॉर्निंगलाच यावं लागेल, तिसऱ्या दिवशी पण मॉर्निंगलाच यावं लागेल. तुम्ही समजा आफ्टरनून सिलेक्ट केलं असेल तर पहिल्या दिवशी पण 3 ते 6 यावं लागेल, दुसऱ्या दिवशी 3 ते 6, तसंच तिसऱ्या दिवशी 3 ते 6. तर हा स्लॉट जो काही तुम्ही निवडलेला असेल, समजा मॉर्निंग स्लॉट आहे असं कन्सिडर केलं तर सकाळी 7 वाजल्यापासून प्रोसिजर आहे. आणि हे टाईम शेड्यूल फार स्ट्रिक्टली फॉलोअप केलं जातं मित्रांनो. तुम्ही कॅज्युअली घेऊन चालणार नाही. एक्झामच्या दिवशी हे शेड्यूल फार गांभीर्यानं आपण
फॉलोअप घेणं गरजेचं आहे, कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. NBMS एक ऑटोनॉमस बॉडी ती कंडक्ट करणार आहे, त्यामुळे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे फार स्ट्रिक्ट आहेत. तुम्हाला 7 वाजल्यापासून तिथं परमिशन मिळणार आहे आतमध्ये जायचं, आणि तुमचं तिथं रजिस्ट्रेशन आहे. पुन्हा 7 ते 8:30 पर्यंत एक साधारणतः 1.5 तास तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालणार आहे. तिथं तुमचं फेस रिकग्निशन असणार आहे, थंब रिकग्निशन असणार आहे. तुम्ही जो लेटेस्ट फोटो तिथं अपलोड करणार आहात 3 महिन्याच्या आतला फोटो अर्ज भरताना, त्या फोटोनुसार तुमचं फेस रिकग्निशन तिथं होणार आहे. तिथं तुमची रजिस्ट्रेशन होणार आहे, आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुम्हाला 8:30 वाजता एंट्री डोअर्स हे क्लोज होणार आहेत. म्हणजे एंट्री 8:30 नंतर मिळणारच नाही कुणी आलं तरी. हे खूप महत्त्वाचं आहे. हे सुरुवातीलाच तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इनला 8:45ला परमिशन मिळेल लॉग इन स्टार्ट करण्याची. ID पासवर्ड तुम्हाला असणार आहे, त्यानुसार तुम्ही एकदा लॉग इन 8:45ला करायचं. इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला 8:50ला बरोबर डिस्प्ले होणार आहेत तुमच्या कॉम्प्युटरवरती, डेस्कटॉपवरती. 8:50 म्हणजे 10 मिनिट तुम्हाला इन्स्ट्रक्शन वाचण्यासाठी कालावधी दिलेला आहे, आणि बरोबर 9 वाजता तुम्हाला पेपर 1चा सेट A सुरू होणार आहे, किंवा सेक्शन A सुरू होणार आहे. आणि मग तो सेक्शन 9 ते 10 A सेक्शन राहील, 10 ते 11 B सेक्शन राहील, आणि 11 ते 12 C सेक्शन राहील. अशा तऱ्हेने तिन्ही सेक्शन पेपर 1चे पहिल्या दिवशी कंप्लीट होतील. हे झालं सकाळ मॉर्निंग सेशनच्या विद्यार्थ्यांसाठी. तसंच टाइम स्लॉट हा जे काही आफ्टरनूनला विद्यार्थी आहेत, आफ्टरनून पहिल्या दिवशी, तर तो साधारणतः आफ्टरनूनचं सुरू आहे 1 वाजल्यापासून. जसं मॉर्निंगला 1.5 तास रजिस्ट्रेशन आणि एंट्रीला होतं, तसं इथं 2:30 वाजेपर्यंत म्हणजे 1.5 तास त्यांना दिला आहे. 2:45ला त्यांना लॉग इन आहे. त्यानंतर 2:50ला इन्स्ट्रक्शन्स, आणि बरोबर 3ला पेपर चालू होईल, 6ला संपेल. अशा 2 स्लॉटमध्ये एक्झामिनेशन होणार आहे. तुम्ही कोणताही एका स्लॉटला तुम्ही असणार आहात, आयदर मॉर्निंग किंवा आयदर आफ्टरनून. पण तो एकदा का एक स्लॉट निवडला की तो स्लॉट कंटिन्यू सेकंड पेपरला पण राहील आणि थर्ड पेपरला पण राहील. हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचे पेपरवाईज स्लॉट काय आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक वाचलं पाहिजे, आणि त्यानुसारच हे शेड्यूल तुम्ही मित्रांनो त्या दिवशी फॉलो केलं पाहिजे. हे खूप 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 महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे. तर याचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला netboard.edu.in 30 सप्टेंबरला ते अवेलेबल असणार आहे. तुम्हाला ॲडमिट कार्डच्या संदर्भातला SMS आणि ईमेल पण तुमच्या जो काही तुम्ही रजिस्टर्ड तिथं मोबाईल आणि ईमेल केलेला आहे अर्ज भरताना, त्याच्यावरती SMS तुम्हाला येईल. आणि जे काही ॲडमिट कार्ड आहे त्याच्यामध्ये जो फोटोग्राफ तुमचा येणार आहे, कारण तुम्ही अपलोड करणार आहात ना अर्ज भरताना, तो फोटोग्राफ, आता ही सूचना फार महत्त्वाची आहे. अर्ज भरतानाचा जो व्हिडिओ त्याच्यामध्ये पाहायला मिळेलच तुम्हाला, परंतु आत्ताही मी सांगतो की फोटोग्राफ तुम्ही अपलोड करताना हा रिसेंट अपलोड करा. कारण तुमचं मागाशी मी सांगितलं की एंट्री केल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन आहे, फेस तुमचा स्कॅन होणार आहे, तर तो मॅच झाला पाहिजे तुमच्या त्या फोटोला. तर तो फोटो तुमचा रिसेंट पाहिजे. फार मागच्या वर्षीचा होता, 6 महिन्यापूर्वी काढला होता, किंवा 10वीचा जोडला, 12वीचा जोडला, चालणार नाही. फोटोग्राफ हा लेटेस्ट जास्तीत जास्त मागच्या 1, 2, 3 महिन्यापर्यंतचा असावा. शक्यतो लेटेस्टच काढा आणि तोच तिथं अपलोड करा. आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे, ऑनलाईन आहे, ऑफलाईनचा तिथं संबंध नाही. त्यामुळे ते फार सेक्युअर एन्व्हायरमेंटमध्ये होणार आहे. बाकी माल प्रॅक्टिसेस काहीही चालणार नाहीत. त्या दिवशी तुम्हाला काहीही अलाउड नाही, घड्याळाला अलाउड नाही आहे, तुम्हाला कुठलाही मोबाईल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अलाउड नाही आहे, मुलींना कुठलाही दागिना अलाउड नाही आहे. हे सगळं इन्स्ट्रक्शन्स त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आहे. तेही तुम्ही सिरियसली ते वाचून घ्या, आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या तयारीनं त्या दिवशी त्या एक्झामिनेशन सेंटरला किंवा टेस्ट सेंटरकडे तुम्ही गेलं पाहिजे. टेस्ट सेंटरला जाताना 2 प्रमुख तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. एकतर तुमचं ॲडमिट कार्ड हे कलर प्रिंट काढायचं आहे तुम्हाला, कारण बारकोड असणार आहे त्याच्यावरती, कलर प्रिंट काढायचं आहे. आणि तुमचं गव्हर्नमेंट ID जो तुम्ही अर्ज भरताना अपलोड करणार आहात, मग तुम्ही, आणि तो व्हॅलिड असावा. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा ड्रायव्हिंग लायसन्स केलं असेल आणि ते एक्सपायर झालं ते चालणार नाही. व्हॅलिड जे काही आहे तुमचं, मग आधार कार्ड असेल, तर ते व्हॅलिड डॉक्युमेंट गव्हर्नमेंटचं जे तुम्ही अर्ज भरताना अपलोड केलेलं आहे तेच तिथं ओरिजिनल घेऊन जायचं आहे, झेरॉक्स नाही, ओरिजिनल. हे लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट जो या परीक्षेचा आहे तो म्हणजे सिलेबस.
सिलेबस हा ER 2020 एज्युकेशन रेग्युलेशन 2020चे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते सगळे सब्जेक्ट्स मित्रांनो या सिलेबस पार्टमध्ये आहेत. मग अगदी फार्मास्युटिक्स, कोलॉजी, कोग्नोसी, केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फार्मसी लॉ अँड इथिक्स, कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट, फार्माकोथेरपॅटिक्स, ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी आणि सोशल फार्मॅकॉलॉजी. तर अशा पद्धतीने हा सिलेबस आहे, सब्जेक्ट्स आहेत. आणि याचं डिटेल आमच्या विनिटरचा जो काही ॲप आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड केला की त्याच्यामध्ये डिटेल सिलेबस तुम्हाला अजून पाहायला मिळेल. आता याचं जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आहेत मी तुम्हाला सांगितलं, पेपर 1 150चा आहे, पेपर 2 150चा आहे आणि पेपर 3 पण 150चा आहे. ओके, आता ते 150 मार्काचं पण सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन आहे, ते इथं आपण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फार्मास्युटिक्स हा 40 मार्क्सचा असणार आहे, म्हणजे 40 क्वेश्चन्स फार्मास्युटिक्सचे असणार आहेत. फार्मसी लॉ इथिक्स हा 35 मार्क्सचा आहे. कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट हा 40 मार्क्सचा आहे आणि हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी हा पुन्हा 35 मार्क्सचा आहे. म्हणजे हे जे 4 विषय आहेत, सुटिक्स, फार्मसी लॉ अँड इथिक्स, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, या 4 सब्जेक्टचा मिळून पेपर 1 आहे. आणि या पेपर 1चे टोटल मार्क्स 150 इथं दिलेले आहेत. ओके, पेपर 2 मध्ये 3 सब्जेक्ट आहेत, ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मॅकॉलॉजी आणि फार्मॅकोथेरपॅटिक्स. आणि यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते 50 50 50 टोटल 150. ओके, म्हणजे हे 4 विषय झाले, इथं खाली 3 झाले. पेपर 2 3 विषयांचा आहे, पेपर 3 पुन्हा 4 विषयांचा आहे, म्हणजे 4 3 4 असं ते 11 विषय डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता पेपर 3 मध्ये कोणते विषय आहेत? फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, तो इथं 40 मार्क्सला दिलेला आहे. त्यानंतर बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी आहे, तो पुन्हा 40 मार्क्सच आहे त्याला. फार्माकॉग्नोसी आहे, फार्माकॉग्नोसीला 35 मार्क्स आहेत. सोशल फार्मसी आहे, त्यालाही 35 मार्क्स आहेत. असा तोही 150 मार्क्सचा पेपर 3 असणार आहे. आणि प्रत्येक पेपरमध्ये 3 सेक्शन्स तुम्हाला असणार आहे. जसं मागाशी मी सांगितलं ABC, प्रत्येकी सेक्शनला 1 तास तुम्हाला मिळणार आहे. असा पूर्ण पेपर हा 3 तासाचा असणार आहे. आणि एक सेक्शन कंप्लीट झाल्याशिवाय दुसरा ओपन होणार आहे. कंप्लीट म्हणजे टाइम स्लॉट 1 तास झाला की ऑटोमॅटिक सेकंडचे क्वेश्चन्स येत राहणार तुम्हाला B सेक्शन्सचे. अशा तऱ्हेने हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन्स सब्जेक्ट वाईज इथं या NBMSच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या त्या सब्जेक्टची तयारी करावी लागणार आहे. आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जो काही रिझल्ट आहे तो क्वालिफाईड म्हणून जो काही डिक्लेअर होणार आहे तो 50% प्रत्येक पेपरमध्ये, पेपर 1 मध्ये 50%, सेकंड आणि थर्डमध्ये. ओके, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिव्हॅल्युएशन किंवा रिटोटलिंग इथं होणार नाही. जसं आपण MSBTला फोटोकॉपी किंवा रिअसेसमेंटला अप्लाय करतो तसं इथं तुम्हाला कुठलीही प्रोसिजर ॲप्लिकेबल नाही. एकदा रिझल्ट आला तो फायनल. ओके, त्यानंतर जो काही रिझल्ट आहे, मग अशी आपण डिटेल सुरुवातीचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यात ते शेड्यूल सांगितलंच होतं की आपला रिझल्ट हा 1 महिन्यानं जवळजवळ म्हणजे 4 नोव्हेंबर 2024 रोजी NBMSच्याच वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, हां, आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, समजा काही लोक याच्यामध्ये क्वालिफाईड नाही झाली तर त्यांना पुन्हा बसता येणार आहे. DPAE म्हणजे एक्झिट एक्झामिनेशन ही वर्षातून 2 वेळा होणार आहे. एक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पहिली एक्झाम होईल आणि नंतर मार्च एप्रिलमध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यामुळे जरी काही लोक दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली क्वालिफाय नाही झाली तर त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही. पुन्हा एकदा मार्चमध्ये ते अर्ज निघतील आणि मग त्या परीक्षेला तुम्ही बसू शकता. तर अशा पद्धतीने ही DPचं साधारणतः स्ट्रक्चर आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळते आणि हे स्ट्रक्चर आता अंतिम आहे, याच्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. त्यामुळे हे स्ट्रक्चर आपण मांडलं गेलं पाहिजे. पूर्वी जे जे व्हिडिओ तुम्ही एक्झिटच्या संदर्भात बघितले ते कुठल्याही संदर्भात न ठेवता आजचा व्हिडिओ हाच अंतिम माहिती देणारा व्हिडिओ आहे, हे कायम आपण लक्षात ठेवा. आता ही जी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे याच्यासाठी आज लगेच तुम्ही घाई करू नका, थोडंसं थांबा. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया ही फार काळजीपूर्वक करावी लागणार आहे.
अगदी टेस्ट सेंटर्स महाराष्ट्रातले बघितले तर जवळजवळ 19 टेस्ट सेंटर अवेलेबल आहेत. बरं, ती अवेलेबिलिटी साठी आपल्याला पुढच्या 8 दिवसाच्या आत अर्ज भरणं गरजेचं आहे. कारण तुमच्या जवळचं टेस्ट सेंटरची कॅपॅसिटी संपली तर तुम्हाला नियर बाय बघावं लागणार आहे. आणि समजा महाराष्ट्रातलीच कॅपॅसिटी संपली, कारण महाराष्ट्रातले 19 टेस्ट सेंटर्स त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत, संपले तर तुम्हाला अदर स्टेटमधलं टेस्ट सेंटर घ्यावं लागेल. आणि माहिती ही फार काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ, म्हणजे कसा अर्ज भरायचा, पेमेंट कसं करायचं, टेस्ट सेंटर कसं निवडायचं, हा विनेटरच्या ॲपवर आपल्याला लवकरच आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. तर अर्ज कसा भरायचा, कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एकदा चुकलं की त्यात करेक्शनचं फार अवघड आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ अर्ज भरण्याच्या संदर्भातला आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मग तुम्ही अर्ज त्याचा संदर्भाने तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण तो बघावा. विनेटरच्या ॲपवरती त्याची लिंक तुम्हाला काही दिवसातच पाहायला मिळेल. तर ते जे काही ॲपची लिंक आहे ती आत्तासुद्धा डिस्क्रिप्शनमधून तुम्ही वापरून त्याचा संदर्भ घेऊन आमचं विनेटरचा ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, हे जे काही NBMS नोटिफिकेशन आलं आहे ते जर पाहिलं तर तशी एक्झामिनेशन ही थोडी किचकट आहे, पण अवघड नाही आहे. म्हणजे घाबरण्याचं काहीच मुळीच कारण नाही आहे. परंतु याची तयारी चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तर या तयारीसाठी विनेटर करिअर्सचं जे काही ॲप आहे त्या ॲपवरती अनेक कोर्सेस डिझाईन केलेले आहेत, अनेक टेस्ट पॅकेजेस आहेत. त्याचा आपण परिपूर्णपणे मला वाटतं एक चांगल्या प्रॅक्टिससाठी, कारण कालावधी कमी आहे, तुम्हाला 1 महिन्याचा आता 1 ते सव्वा महिना, 1.5 महिना जास्तीत जास्त शिल्लक आहे. तर त्या कमी कालावधीमध्ये चांगली तयारी करण्यासाठी विनेटरच्या या ॲपचा आपण उपयोग करून घ्या. त्याच्यामध्ये DPE संदर्भात अनेक मार्गदर्शक व्हिडिओज आहेत, अनेक तुमचे काही कोर्सेसच्या संदर्भातले व्हिडिओज आहेत DPEच्या, आणि काही टेस्ट पॅकेजच्या संदर्भातले काही पॅकेजेसही तुम्हाला तिथं प्रॅक्टिससाठी MCQच्या उपलब्ध आहेत. मित्रांनो, मला वाटतं या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर येणारी एक्झामिनेशन खरीच कुठल्याच अर्थानं अवघड जाणार नाही. तर चांगली तयारी करा. अर्ज भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला काही दिवसात येईलच, तोही तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि मग अर्ज शांत डोक्याने भरा. पुन्हा एकदा आजच्या या महत्त्वाच्या NBMSच्या DPEच्या नोटिफिकेशनच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि चांगली तयारी राहिलेल्या दिवसांमध्ये विनेटर करिअर्सच्या ॲपच्या माध्यमातून आपण करावी, असं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. संपूर्ण DPEच्या कोर्ससाठी विनेटर करिअर्सचा ॲप डाउनलोड करा.